तर मंडळी, आपल्या सर्व केसांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी तुमच्यासोबत एक आयुर्वेदिक घरगुती पद्धतीनं बनवलेलं तेलाचा व्हिडिओ शेअर करणार आहेत. शिवाय कुठलाही साईड इफेक्ट नाही. तुम्ही महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर स्टोअर करू शकता. घरचेच काही साहित्यातून बनवलेलं आहे. नमस्कार, गुरु गौरी आर्ट्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायची एक कोरफड. कोरफडमुळे खूप सारे फायदे असतात आणि ते सहज तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकते किंवा प्रत्येकाच्या दारात पण लावलेले असते. केसांमुळे कोरफडीमुळे केस चमकदार आणि मुलायम होतात. शिवाय केसांची वाढ पण होते. केसांतील कोंडा जाण्यात भरपूर सारा मदत होते आपल्याला. केस काळेशार राहतात. खूप सारे गुणधर्म हे कोरफडीमध्ये आहेत. केस चमकदार आणि शायनिंग पण होतात. तर आपल्याला कोरफड स्वच्छ धुवूनच इथं वापरायचे आहेत. तर मी एक कोरफडीचं देठ घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे. तर दुसरा पदार्थ घेणार आहे त्याचा म्हणजे कांदा. कांदा हा प्रत्येकाकडेच असतो. कांद्यामुळे खूप सारे फायदे असतात आणि व्हिटॅमिन सी, ओ, बी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे पोषक तत्व कांद्यामुळे असतात. त्यामुळे कांद्याची साल पण घेऊ शकता तुम्ही किंवा कांदे. पण कांद्याच्या सालमुळे कांदा घेतला जास्त तुम्हाला रिझल्ट पडेल. तर तिसरी गोष्ट केल्यामुळे मी काळे तीळ. काळे तीळ हे सहज दुकानात मिळतात आणि मेथीदाणे घेतलेत. पोहे खायचे 2 चम्मच. कढीपत्ता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. फ्रेश कढीपत्ता हे 1 वाटीभर. आणि 5वी गोष्ट म्हणजे घ्यायची तर आपल्याला खोबरेल तेल. जे तुमचं रेग्युलर तेल असते वापरण्यामधलं तुम्ही ते तेल वापरा. तर आपल्याला सुरुवातीला लोखंडी कढीच इथं वापरायचे आहेत. तुम्ही जर लोखंडी कढी घेतली तर तुम्हाला रिझल्ट चांगला पडेल आणि त्याचे फायदे पण आपल्याला जास्त होतील. म्हणून शक्यतो हवं असल्यास लोखंडी कढीचाच इथं उपयोग करा तुम्ही. नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियम किंवा स्टीलची कढी वापरली तरी चालतं. पण आवर्जून लोखंडी कढीचा उपयोग करा. तो कांदा चिरलेला होता त्यात आपल्याला लोखंडी कढीमध्ये घालून घ्यायचा आहे. सुरुवातीला तेल न घालताच मी कोरडंच परतून घेणार आहे म्हणजे पटकन हा ब्राऊन होईल. नंतर त्यात आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल. 1 वाटीभर खोबरेल तेल घेतलं आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तुम्ही जास्तसुद्धा तेल वापरू शकता. तर मी तर 1 वाटी खोबरेल तेल घेतलं आहे. तिथं एक चांगली उकळू द्यायची त्याला. त्यातच आपल्याला सगळं एक एक करून जे आपण साहित्य घेतलं होतं ते त्यामध्ये घालायचे आहेत. जसे की काळे तीळ. काळे तीळ पण आपल्याला त्यात घालून घ्यायची आहेत. हवं असल्यास तुम्ही काळे तीळ जर नसेल तर तुम्ही मोहरी पण इथं वापरू शकतात. त्याचा पण खूप सारा फायदा पडत होतो. तर इथं मेथीदाणे घेतलेत 2 चमचे पोहे खायचा. 2 चमचे इथं मेथीदाणे घेतलेत. काळे तीळ, कांदा, खोबऱ्यात लाट घातला आहेत आणि चौथी गोष्ट घालायची म्हणजे आपल्याला कोरफड. जे आपण स्वच्छ धुवून कट करून घेतली होती ते कोरफड घालायची आपल्याला. हे 4-5 जिन्नस आपल्याला त्यात घालायचे आहेत आणि तेलातच चांगले उकळू द्यायची त्याला. 5वा जिन्नस म्हणजे कढीपत्ता. कढीपत्ता स्वच्छ धुवून इथं वापरलेला आहे. त्याचे खूप सारे गुणधर्म असतात आणि केसामुळे आपले केस काळेशार आणि लांबसडक पण होतात आणि केस गळणंही थांबतं. तुम्ही त्याचा मेहंदीमध्ये पण उपयोग करू शकता याचा. तर खोबरेल तेल घेतले त्यात आपल्याला पूर्ण हे जिन्नस जे आपण साहित्य टाकलं आहे त्यामध्ये पूर्ण काळं म्हणजे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये उकळू द्यायचे. म्हणजे चांगली उकळू द्यायची. एक 5 ते 6 मिनटं आपल्याला लागणार आहे सगळं करायला. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे जास्त काळपट पण नको व्हायला. अशा पद्धतीनं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे त्यात होऊ द्यायचं आहे तेलामध्येच. नंतरनं गॅस बंद करायचा. थंड झाल्यानंतर आपल्याला हे तेल एखादा कॉटनच्या कापडाने किंवा गाळणीनं तुम्ही गाळून घेऊ शकता. ते तुम्ही चहा गाळची चाळणी घेतलेली आहे त्यानेच आपल्याला थोडं थोडं करून ते गाळून घ्यायचं आहे. हवं असल्यास तुम्ही कॉटनचा कापड तर असेल तुमच्याकडे त्यात पण घालून तुम्ही कापडात पिळून त्याचं तेल काढू शकतात. ते पाहू शकता त्याचे खूप सारे फायदे आहेत केसांमध्ये. आपण जेव्हा बाहेरचं तेल वापरतो त्यात केमिकल असते किंवा त्याचा रिझल्ट पण चांगला होत नाही. हे घरगुती पद्धतीनं बनवलेलं आहे. शिवाय कुठलाही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही केसांसाठी. अशा पद्धतीनं तेल बनवून तुमचे केस नक्की दाट आणि काळेशार राहतील आणि केसातील कोंडा जाण्यास पण मदत होते. हे तेल मी पूर्ण चाळणीनं गाळून घेणार आहे. थोडंसं हवं असलं तुम्ही कापडानं किंवा टॅप करून पण तुम्ही हे तेल काढू शकतात. तर मी इथं पूर्ण तेल कढईतलं पूर्ण काढलं आहे. पण शक्यतो तुम्ही लोखंडी कढईचाच इथं उपयोग करा. इथं ते तेल आपलं काढलं आहे. हे तेल आपण 6 महिने, वर्ष, 2 महिना, 2 महिने सहज टिकू शकतो. स्टोअर करून तर आपण केव्हाही आपल्या केसांना लावू शकतो. आठवड्यातून आपण 2 ते 3 वेळा हे तेल तुम्ही लावा. रिझल्ट तुम्हाला लवकरच मिळेल. हा जो चुरा आहे तो हाताने चुरा करून घ्यायचा आहे. जे तेल असते ते या चाळणीत घालून आणि खाली आपलं तेल पडतं. नसेल करायचं तेच चोळून घ्यायचं आणि केसांना लावायचा किंवा झाडांना टाकलं तरी चालतं. एक प्रकारचं खतच त्यांना होईल. याचासुद्धा आपण इथं उपयोग करणार आहे म्हणजे हे सुद्धा आपलं वाया जाणार नाही. तर पाहू शकतात तुम्ही तर आपल्याला हे जो खालचा चूर आहे तो पण मी साईडला ठेवला आहे. आपण झाडाला टाकू शकतो किंवा त्याचं तेल असं हातावर चोळून घेऊ शकतो. हे बॉटलमध्ये थोडं थंड झाल्यानंतर आपला एखादी काचेची बॉटल किंवा त्या प्लास्टिकची बॉटल, औषधाची बाटली आहे माझ्याकडे. मी त्यातच आपलं तेल हे स्टोअर करून ठेवणार आहेत. सहज मला 1 ते 2 महिना हे जाणार. तर अशा पद्धतीने तुम्ही तेल बनवून बघा. तुमच्या केसांना कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आणि शिवाय
महिना 2 महिने सहज टिकेल. तर पॅक बंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही तेल लावू शकतात. ते पाहू शकतात केस काळेशार आणि चमकदार आणि शायनिंग पण येतात. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन एका आयडियामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.